मंडळी, रोजपेक्षा आजचा व्हिडिओ जो आहे ना, तो मस्त इंटरेस्टिंग राहणार आहे. रोजपेक्षा तुम्हाला काहीतरी वेगळं आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, स्किप न करता बघा. आता सुरुवातीला तर घरूनच सुरुवात झालेली आहे, त्यामुळे ना मी इथून तुम्हाला दाखवत आहे. जे की अंगणाची आता अवस्था बघितली ना तुम्ही, ती रात्रीच्या वादळामुळे झालेली आहे. तर मागचं आणि समोरचं दोन्हीही अंगणं खूप मोठी मोठी आहे आणि ते आम्ही दोघांनी वाटून घेतली आणि छान स्वच्छ केली. आणि त्याच्यानंतर आज संडे होता, त्याच्यामुळे ना जे काही असते ना आमचं रुटीन, ते तर तुम्हाला माहितीच आहे. आणि ज्या दिवशी अहो घरी असते ना, म्हणजे संडेच्या वेळेस, त्या दिवशी नॉनव्हेजचा बेत हा पक्का असतो. कारण बाकी इडली, डोसा किंवा मग असं कुठलंही मेनू जरी बनवायचा असला ना, तर ते फक्त श्रावणामध्ये आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये, ह्या 2च महिन्यामध्ये आमच्याकडून होते. नाही तर अदरवाईज संडे जो असतो ना, तो असाच असतो. तर आता छान इथे मी मसाला भाजण्याची तयारी करून घेत आहे, कारण की रात्रीचं जे काही वादळ होतं ना, त्याच्यामुळे लाईट कधी पण जाऊ शकते. कारण की कुठल्याही जर तारा वगैरे तुटलेल्या असेल तर 2-2, 3-3 तास ते रिपेरिंगसाठी बंद करून ठेवतात मेंटेनन्सवाले. आणि त्याच्यानंतर मग खूप मोठी आफत होते. म्हणून म्हटलं चला, बाकी कुठले कामं न करता पहिले मसाला भाजून घेते. आणि मुलांना ना अंडी खायची होती, त्याच्यामुळे त्यांना बॉईल करायला ते ठेवून दिले. तसं तर मी रविवारी स्किप करते, कारण की बाकी समोसे वगैरे असते आणि नॉनव्हेज पण असते, त्याच्यामुळे अंड्याची काही गरज नसते. तरीही आज मुलांना ते खायचे होते, म्हणून दोघांना 2 असं बॉईल करायला ठेवून दिले. आणि त्याच्यानंतर घेतलेली आहे कणिक भिजवायला. कारण की मसाला जेव्हा मी भाजला ना, तेव्हा तो गरम, आणि हिवाळ्याचं कसं आहे, पटकन मिक्सरमध्ये थोडंसं थंडगार पाणी टाकलं की लगेच बारीक होतो. पण उन्हाळ्याचा थोडासा प्रॉब्लेम होतो, जे काही पॉट आहे ना ते मिक्सरला जाऊन चिकटते. त्याच्यामुळे ना मी तो तसाच थंड व्हायला ठेवला आणि कणिक भिजवायला घेतली, जेणेकरून तीही मुरून जाते. तर तोपर्यंत इकडे आपला मसाला छान असा भाजून थंडगार झालेला होता. आणि त्याच ज्या कढईमध्ये मी मसाला भाजला ना, त्याच्यामधून असा कणकीचा गोळा फिरवून घेतला, जेणेकरून कणकीलाही ते तेल जे आहे ते लागल्या जाते, कणिकही मऊ होते आणि भांडंही छान स्वच्छ होऊन जाते, घासायला मोकळं. त्यानंतरनं पोळ्या करून घेतल्या, कारण की जे नॉनव्हेज आहे ना, ते अजूनपर्यंत हे घेऊन यायचेच होते. पण मसाला जो आहे, मेन मसाला, आता पालकची पेस्ट पण बनवायची आहे, अद्रक लसूणची पेस्ट पण बनवायची आहे. पण हा जो मसाला आहे ना, तो मिक्सरमधून फिरवल्याशिवाय चांगला होत नाही, कारण की आपल्याकडे पाटा वरवंटा वगैरे काहीच नाही आहे. आणि खलामध्ये जर कांडायचं म्हटलं तर अद्रक लसूण होऊन जाते, जे छोटंसं आपल्याकडे खलबत्ता आहे त्याच्यामध्ये. आणि सोबतच हे पण अद्रक लसूणची पेस्ट आणि पालकसुद्धा करून घेतो, वेळ जर पडली तर आपण. पण हा जो हार्डवाला मसाला असतो, त्याच्यासाठी मी धावपळ करून पटकन ते बारीक करून ठेवून दिलं, पोळ्याही केला. आणि त्याच्यानंतर हे आलेले होते समोसे घेऊन. तर आता सगळ्यांनी मिळून छान असा नाश्ता केला. जसं ॲज युज्युअल आमचं संडेचं रुटीन असते ना, तेच आहे, काही वेगळं नाही आहे. तरीसुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये मी शेवटी दाखवणारच आहे काय वेगळं, आणि किती सारा बदल जो आहे ना, तो आमच्या गडचिरोलीमध्ये झाला, तो तुम्हाला बघायला मिळेलच. तर इथे आता भाजी ना मी पटकन फोडणी द्यायला घेतली. तर अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली आणि त्याच्यानंतर जो कांद्याचा मी मसाला वाटण घेतला होता ना, तो टाकला. छान त्याला तेल सुटतपर्यंत आता मस्त झाकून झाकून शिजवून घ्यायचा, अधेमध्ये ना हलवत राहायचा. आता ह्या गंजाला मी नॉनव्हेजसाठी स्पेशल वापरते, त्याच्यामुळे खूप जुना झालेला आहे आणि त्याचा जो तळ आहे ना, तेही पतला आलं, त्याच्यामुळे लवकर मला फिरवत राहावं लागते. त्यानंतर जे काही आपले घरगुती मसाले आहे, सुके मसाले, हळद, तिखट, धनिया पावडर आणि थोडंसं चवीनुसार मीठ, ह्या सगळ्या गोष्टी टाकून घेतल्या. आणि कलर बघू शकता, तिखटाचा पहिल्यांदा वापरलेला आहे मी, हे यावर्षी बनवलेलं तिखट आहे ना मिरच्यांचं ते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पालकची पेस्ट, टमाटरची पेस्ट टाकून घेतली आणि थोडंसं आणखीन झाकून ठेवलं. प्रत्येक प्रोसेस ही झाकून ठेवावी लागते, तेव्हा छान असं मस्त भाजीला कट येतो. आणि नंतर जे काही स्वच्छ केलेलं नॉनव्हेज होतं ते त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि छान असं फिरवून आता थोडं थोडं पाणी टाकत जायचं आणि शिजवून घ्यायचं. अशीच माझी सोपी पद्धत जी आहे ना नॉनव्हेज बनवण्याची, ती आहे. आता एकीकडे नॉनव्हेज तर बनत आहे, मुलांचं खाणं पिणं सगळ्या गोष्टी झालेल्या आहे. तर म्हटलं चला आता पटकन भांडे वगैरे स्वच्छ करून घेते, जेणेकरून ओटाही रिकामा होते. त्यानंतर तर तुम्हाला माहितीच आहे, दिवसभर आपली जी काही कामं आहे क्लिनिंगची तीच. आणि मग संध्याकाळी बाजार होता, तोच हे घेऊन आले आणि त्याच्यानंतर तो मी सगळा फ्रीजमध्ये स्वच्छ करून ठेवून दिला. आणि मग नंतर कालच आम्ही जाणार होतो, पण वादळ आलं त्याच्यामुळे ते राहून गेलं. तर आज मी चाललेली आहे किराणा आणायला. आणि आत्ता तुम्हाला जो काही गोष्ट आहे ना मेन, मी ते दाखवणार आहे. तर जी काही बदललेली गडचिरोली आहे ना, ती बघायला मलाच इतकं छान वाटत होतं, म्हणून म्हटलं चला आता तुमच्यासोबतही ते मी शेअर करते. 8च्या दरम्यान आम्ही निघालो होतो घरून आणि 8 वाजता सगळं स्वयंपाक वगैरे करून घेतला की मोकळं. तसं तर नेहमी किराणा आणायला गेलं की तिकडूनच जेवण खाऊन करून यायचं असं असते. पण 2 दिवसांनी अहोंचा बड्डे आहे, त्याच्यामुळे म्हटलं की आज नाही खायचं बाहेर, आज फक्त पाणीपुरी किंवा चाट वगैरे खायचं आणि घरी यायचं.
तसं बड्डे विशेष असते की जेवण करायचं बाहेर. तर बघा ITI चौकातून आम्ही निघालो आणि इतकं छान वाटत होतं ना. आता इथं हा रेग्युलर रूट आहे आमचा, त्याच्यामुळे इथं काही वाटत नव्हतं वेगळं. पण इथेही काही दिवसांनी ते बॅरिगेट वगैरे लावणार, खूप छान छान वाटणार. तर रॉयल मेटलच्या कंपन्या तुम्हाला माहीतच असेल, तर त्यांनी हे सगळं बदल आहे ना घडवून आणलेलं आहे. तर बघू शकता तिकडल्या पेट्रोल पंपावर थोडेफार गिराईक होते, कस्टमर होते, पण इकडला पूर्णपणे संपलेला होता. तर तो रिकामा होता म्हणून तुम्हाला थोडंसं मी ना असं स्लो व्हिडिओ करून दाखवत आहे की एकही त्याच्यात कोणीच नाही आहे. याच्यामधलं पेट्रोल पूर्णपणे संपलेलं आहे. त्यामुळे ना पेट्रोलचा जर वापर तुम्ही करत असेल, गाडी चालवत असेल तर जपून करा. कारण काही दिवसांनी खूप बिकट कंडिशन येणार असे दिवस वाटत आहे. कारण कुठे कुठे ना पेट्रोलच नाही आहे. फक्त 1 ते 2 पेट्रोल पंप आहे तिथे पेट्रोल आहे. त्यानंतर हा केसी कपडा बाजार, आपल्या व्हिडिओमध्ये ना थोडंसं ब्लर आलेलं आहे. तर तिथे आता नवीन ते खाऊचं तयार झालेलं आहे केसीचं, ते दाखवलं मी तुम्हाला. त्याच्यानंतर हे लँडमार्क, आणि आम्ही रस्त्याच्या या बाजूला होतो. आणि मेन म्हणजे पहिल्या वेळेस असं आहे की मी व्हिडिओ जो आहे ना तो इतका लाँग टाईमपर्यंत शूट करत आहे. मला सवय नाही आहे गाडीवर वगैरे असं व्हिडिओ वगैरे शूट करायची, त्याच्यामुळे थोडंसं माझ्या हातून कॅमेरा हालत आहे. कारण की असं पब्लिकमध्ये व्हिडिओ जेव्हा आपण बनवत नाही ना, अचानक बनवायला लागतो, तर त्यावेळेस थोडंसं भीती वाटते मनामध्ये की मागून लोक हॉर्न पण देतात आपल्याला. म्हणून मग आम्ही साईडनी असं करून व्हिडिओ बनवत होतो. तरीसुद्धा एक वेळा मी नक्कीच तुम्हाला पूर्ण जे काही आहे ना ते गडचिरोलीमधलं दाखवणार. जे गडचिरोलीमध्ये आहे ते रील्स वगैरे तर बघतच असतील, तरीसुद्धा नवीन गोष्टी बघायला सगळ्यांनाच आवडते. त्यानंतर आम्ही पोचलेलो आहोत कारगिल चौकमध्ये. आणि आज ना रविवार होता, त्याच्यामुळे मस्त असा बाजार होता. आणि इतका उशीर झाला तरीही बाजारामधला रश काही कमी झालेला नव्हता. कारण की उन्हामुळे लोक थोडेसे उशिराच बाजार करायला जाते. पण आज ना हो लवकर जाऊन आले, कारण की आम्हाला इकडेही जायचं होतं कॅन्टीनला. त्याच्यामुळे कॅन्टीनला नाही, जे जिओ मार्ट आहे ना तिथे जायचं होतं. इथे डी मार्ट वगैरे नाही आहे, जिओचं स्मार्ट आहे, तर तिथे जायचं होतं. त्यानंतर बघू शकता की हे जे लोखंडी असे छोटे छोटे बॅरिगेट्स लावलेले आहे ना, आणि त्याच्यामध्ये असे झाडं वगैरे, तर एक जसं असं वाटत आहे आता की हां आपण सिटीमध्ये राहत आहोत. नाहीतर आम्ही 2021मध्ये इथं आलो ना, त्यावेळेस 19मध्ये शायद 20मध्ये इथं आलो, कोरोना ज्यावेळेस लागला ना, लॉकडाऊन त्यावेळेस. तर इथे असं वाटत होतं जेव्हा उतरलो आम्ही ITI चौकामध्ये, तर इथे असं वेगळंच वाटत होतं की आम्ही कोणत्या खेड्यामध्ये, तालुका लेवलसुद्धा वाटत नव्हतं. पण आता वाटते हा जिल्हा आहे. आणि सध्यानं गडचिरोलीमध्ये हे एकमेव आहे की जिथे सिग्नल आहे. तर आता या सिग्नलवर थांबलो. हेही सिग्नल कधी बंद राहते कधी चालू राहते, पण आज थोडंसं चालू होतं, त्याच्यामुळे तिथे स्टॉप झालो आणि त्याच्यानंतर पुढे निघालो. तर बसस्टॉपच्या इकडे आम्ही चाललेलो आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला आता रिधू जिथे जन्मला ना तो हॉस्पिटलसुद्धा दिसेलच. तसं तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलेला होता, बघितला असेल तुम्ही. पण रात्रीच्या वेळेस तो हॉस्पिटल हा दुरून असा दिसतो. आणि असं बघत बसस्टॉप आला आणि त्याच्यानंतर आम्ही पोचलेलो आहोत जिओ मार्टला. तर हीच जे बदल आहे ना गडचिरोलीमध्ये झालेले, तेच मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते. कसे वाटले तुम्हाला गडचिरोलीतले बदल? जर ज्यांनी आधीचे व्हिडिओ बघितले असेल किंवा आधीचं तुम्हाला माहीत असेल ना गडचिरोलीबद्दलचं की अशी होती, तर त्यांना थोडंसं खूप छान वाटेल. जसं की मला वाटत आहे की आम्ही जेव्हा आलो ना तेव्हा काहीच नव्हतं, आणि आता जायची वेळ आली तर खूप काही बदल झालेले आहे. म्हणजे जेव्हा आपलं मन इथे रमलं ना तेव्हा जायची पण वेळ आली. म्हणजे इथून आमची आता बदली होऊ पण शकते, नाही पण होऊ शकत, असं आहे. तर छान डेव्हलपमेंट झालेली आहे गडचिरोलीसुद्धा. त्यानंतर बरीच अशी शॉपिंग केली, आणि मुलांचंसुद्धा असते मधामधात, हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे. आणि मी लिस्ट करून आणते, त्याच्यामुळे खूप कमी आमच्या बजेटमध्ये जो किराणा आहे ना तो होऊन जातो. तर इथे अशी शॉपिंग केली. त्याच्यानंतर बिलिंग काउंटरवर आलो, बिल केलं आणि लगेचच निघालो घरी. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.